हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 26 मेच्या एपिसोडमध्ये असं काहीतरी घडलंय जे पाहून तुमच्या डोळ्यावरच विश्वास बसणार नाही. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि आजचा एपिसोड पाहून तुम्ही म्हणाल की या मालिकेची खरी व्हिलन ही सरकार नाही तर सखी आहे आणि कान्हाने या मूर्ख सखीचा नाद सोडायला पाहिजे. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कान्हाने सरकार विरुद्ध सगळे पुरावे सखीसमोर ठेवले. डॉक्टर कदमला आणलं, त्या समीरला आणलं, पण सखीने कान्हावर विश्वास ठेवला नाही. तू खोटारडा आहे, माझी आई खरी आहे, ही त्याची कॅसेट सुरूच राहिली. मग सरकारने चक्क सखीला विष घातलेली खीर खायला दिली. कान्हा तिच्यासमोर हात जोडत होता, पाया पडत होता, ही खीर खाऊ नका, पण सखीने काय ऐकलं नाही आणि मग कान्हाने चक्क सरकारचा गळा दाबलाय. आता सखी काय ऐकत नाही, म्हणून तू माझ्या बायकोला विष असलेली खीर प्यायला दिली, आता तू मरणार असं म्हणून कान्हाने चक्क सरकारचा गळा दाबला. पण तोपर्यंत सखी ही जमिनीवर कोसळली. आता सखीसुद्धा मरते की काय आणि कान्हा हा सरकारचा जीव घेतो की काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हाच्या घरी कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर यांचं श्राद्ध सुरू असतं. कान्हा त्यांच्या श्राद्धाचे विधी करत असतो. राजलक्ष्मी, अपर्णा सगळे तेथे असतात आणि आपल्या बाबांकडे पाहून कान्हा खूप इमोशनल होतो. घरात सगळेच इमोशनल असतात, रडत असतात. गुरुजी वेगवेगळे विधी सांगत असतात. कान्हाला नमस्कार करायला सांगतात आणि मग त्यानंतर नैवेद्य आणायला सांगतात. अपर्णा नैवेद्य घेऊन येते. कान्हा आपल्या बाबांना नैवेद्य दाखवतो, नमस्कार करतो, हात जोडतो. कान्हा, राजलक्ष्मी, अपर्णा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. आणि इकडे सखी ही तिच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिच्या ऑफिसचे मोजून 2-3 एम्प्लॉई, कामत एम्पायर एवढं मोठं आहे की तिथे मोजून 3 एम्प्लॉई काम करतात आणि सखी ही आपल्या बाबांच्या फोटोला हार घालते. सखी खूप इमोशनल होते आणि म्हणते, बाबा तुम्ही इतकं मोठं वैभव, इतकं मोठं कामत एम्पायर आमच्यासाठी कमवून ठेवलं आणि आज तुम्ही हे जग सोडून गेला. तुम्ही नाही आहात तर या एम्पायरला, या संपत्तीला काहीच महत्त्व नाही आहे. तुम्ही जेथे आहात ना तेथून हे सगळं पाहताय, फक्त तुमच्यासाठी आम्ही हे सगळं सांभाळतोय असं म्हणून सखी आपल्या बाबांना नमस्कार करते. खूप इमोशनल होते आणि रडत असते. आणि इकडे कान्हासुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. त्यालासुद्धा बाबांची, देवदत्तची खूप आठवण येत असते. गुरुजी सांगतात, आता सगळ्यांनी देवदत्त किर्लोस्कर यांच्या आवडीचा गोड पदार्थ खायचा आहे. अपर्णा ही राजलक्ष्मीला गुलाबजाम देऊ लागते तर राजलक्ष्मी सांगते, नाही मी गोड सोडलंय. अपर्णा तिला म्हणते, पण देवदत्तसाठी घ्या. तर राजलक्ष्मी तिला ठणकावून सांगते, जोपर्यंत मी देवदत्तचा सूड पूर्ण करत नाही तोपर्यंत मी गोड खाणार नाही. अपर्णा आणि कान्हाला खूप वाईट वाटतं. आणि इकडे सरकार तिच्या घरी किचनमध्ये असते आणि गोडाची खीर बनवत असते. तेवढ्यात नंदा तेथे येते आणि म्हणते, अगं बया, तिखट माणूस चक्क गोडाची खीर बनवतंय. आज तर सूर्य पश्चिमेकडून उगवलाय की पूर्वेकडून ते पाहायला पाहिजे. आज हा चमत्कार कसा घडला असं ती तिला विचारते. तर सरकार उत्तर देते, कसं आहे ना, जेव्हा माणसाचं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्या क्षणी त्याला जीव जरी मागितला ना तरी तो द्यायला तयार असतो. आणि आता माझं स्वप्न पूर्ण होतं आहे तर मी तर फक्त खीरच बनवतीये आणि मला खूप आनंद झाला आहे, त्यामुळे मी ही खीर बनवतीये. तर नंदा म्हणते, खरंच का? मला तर वाटत नाही. एकतर तुझ्या डोक्यावर आधीच इतकी पापं आहेत, अजून कोणतं नवीन पाप तुझ्या डोक्यात शिजतंय म्हणून तू ही खीर शिजवतीये. सरकार चिडून म्हणते, कशाला आलीस तू येथे? फक्त मला टोमणे मारायला आली आहे की दुसरं काही काम होतं? तर नंदा सांगते, टोमणे तर मारायचेच होते, पण आहे ना मला खीरचा खूप छान वास आला, मला राहवलंच गेलं नाही, मला आहे ना थोडी खीर खायची आहे, देतेस का? सरकार चिडून म्हणते, नाही देणार. काय करायचं ते करून घे, मी तुला खीर नाही देणार. नंदा हसते आणि म्हणते, तू विसरलीस का? मी तुझी आई आहे आणि माझ्याकडे तुझा तो व्हिडिओ आहे. तू जर मला खीर दिली नाही तर मी तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवेल, मग काय करशील? सरकार नंदाकडे रागारागाने पाहते आणि एका वाटीत तिला खीर देते. नंदाला खूप आनंद होतो. नंदा चमचा घेते आणि ती खीर खाणार, एक घास खाणार. तेवढ्यात नंदाची नजर किचन ओट्यावर पडलेल्या एका बाटलीकडे जाते
नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा ही खीर खाली ठेवते आणि ही बाटली हातात घेऊन सरकारला विचारते, हे काय? सरकार उत्तर देते, विष. तू येथे येण्याआधी मी ही संपूर्ण विषाची बाटली या खीरमध्ये टाकली आहे. नंदाच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार ही खीरची वाटी घेते आणि नंदाला म्हणते, खातेस ना? खायची ना तुला? खा खा. नंदा खूप घाबरते. सरकारच्या हातातून ही वाटी घेते आणि या पातेल्यात पुन्हा खीर ओतून देते आणि म्हणते, अगं कैदाशीने, स्वतःच्या आईचा जीव घ्यायला निघालीस, कशाला टाकलंस एक विष खीरमध्ये? तर सरकार सांगते, तुझ्यासाठी नाही टाकलं, सखीसाठी टाकलं. मी ना हे छोटे मोठे खेळ खेळून खूप कंटाळली आहे. त्यामुळे आता मी ठरवलं, एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा, म्हणून मी ही खीर बनवली आहे आणि आता आज मी सखीला ही खीर देणार आणि सखीचा जीव घेणार. नंदाच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदा विचारते, मला एक कळत नाहीये, तू हे सगळं का करतेस? तर सरकार उत्तर देते, अगं आता सखी अजून जगून करणार तरी काय? खूप जगली ती आणि तिला जे आयुष्यात करायचं होतं ते सुद्धा करून झालंय. तिने तिची प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे. मग आता जगण्यासारखं तिच्या आयुष्यात काहीच राहिलं नाही. कोणतं उद्दिष्ट नाही, कोणतं काही हाऊसमाऊस नाही. मग कशाला जगायचं? त्या कान्हाला सुद्धा आयुष्यातून दूर केलंय. त्यापेक्षा बिचारी तिच्या बापाकडे गेली, आईकडे गेली, त्यांना भेटली तर तिला बरंच वाटेल ना. म्हणून मी तिला तिच्या आईबापाकडे पाठवतीये. नंदा चांगलीच घाबरते आणि विचारते, पण मला एक कळत नाही, सखीने तर केव्हाच तुझ्या नावावर प्रॉपर्टी गेली आहे आणि तू सखीला कधी पण मारू शकत होती. मग तू तिला इतक्या दिवस जिवंत का ठेवलं? तर सरकार सांगते, मी कोणतंच काम कोणत्याही कारणाशिवाय करत नाही. सखीला जिवंत ठेवण्यामागे सुद्धा खूप कारणं होती. तिच्याकडून अनेक कामं पूर्ण करून घ्यायची होती. नंदा विचारते, कोणतं काम? तिने सगळी कामं तर केलीत. सरकार नंदाकडे पाहून हसते, पण नेमकं कोणतं काम तिने सखीकडून करून घेतलंय हे काही सांगत नाही आणि हा खुलासा नंतर होणार आहे. कारण कालच्या एपिसोडमध्ये काय घडलं तुम्हाला आठवत असेल. सरकारने सखीला एका मंदिरात जायला सांगितलं होतं आणि सेवेकऱ्यांना काही पुड्या द्यायला सांगितल्या होत्या. मग आता सरकारचा नेमका प्लॅन काय आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. आणि इकडे सरकार ही रूममध्ये नाहीये. या गोष्टीचा फायदा घेऊन गौतम कान्हाने सांगितल्याप्रमाणे सरकारच्या बेडरूममध्ये येतो आणि सरकारच्या बेडरूममध्ये वेगवेगळे ड्रॉवर उघडून तो काहीतरी हाती लागतंय का, सरकारविरुद्ध काही पुरावा सापडतोय का याचा शोध घेत असतो. तो कपाट उघडतो, पण कपाटात त्याला काही सापडत नाही. आता कोठे शोधायचं, काय सापडेल हाच प्रश्न गौतमला पडतो. आणि इकडे सरकार ही नंदाला विचारते, अजून सखी का आली नाहीये? सखी कधी येईल काय माहीत. कधी एकदाची ती खीर खाते आणि ढगात जाते, असं झालंय मला. तर नंदा म्हणते, अगं बाई तिला फोन कर ना. सरकार म्हणते, हो ती फोन पाहते तर तिचा फोन नसतो. सरकार म्हणते, फोन तर रूममध्ये राहिला. आता आहे ना, तू एक काम कर, माझा फोन रूममधून घेऊन ये, नाहीतर कारण देशील, माझे गुडघे दुखताय. तर नंदा म्हणते, तुला नकार द्यायला मला कारण द्यायची गरज नाहीये, मी तुझ्या तोंडावर सांगते, चल नाही आणणार, निघ इथून. असं म्हणून नंदा डायनिंग टेबलवर येऊन बसते. सरकार तिच्या जवळ येते आणि म्हणते, असं काय करतेस? तू माझी क्राईम पार्टनर आहेस ना, मग एवढी मदत तर करायला पाहिजे. नंदा विचारते, काय? मी कोण झाले तुझी? मीने काय केलं असं? तर सरकार म्हणते, अगं बाई तू आहे ना, सुपारी खाण्यापेक्षा बदाम खात जा, कसं तुझ्या लक्षात राहील. क्राईम पार्टनर म्हणजे मी जे काही चांगलं करते, वाईट करते, त्यात तू माझी साथीदार आहे ना. मग एवढी मदत तर साथीदाराला करायला हवी ना. मी कशी तुझी मदत करतीये? अर्धी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतीये. नंदाला हे पटतं. नंदा म्हणते, असं प्रेमाने बोललं ना, मग काम करायची इच्छा सुद्धा होते. ठीक आहे, घेऊन येते मी. असं म्हणून नंदा ही सरकारच्या रूममध्ये जात असते आणि इकडे गौतम हा सरकारच्या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि बेडच्या बाजूला असलेल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये त्याला चक्क अशी एक गोष्ट दिसते ज्यामुळे त्याचे डोळेच मोठे होतात. इकडे नंदा हळूहळू सरकारच्या रूममध्ये येत असते आणि गौतमला या ड्रॉवरमध्ये सरकारचा लॅपटॉप सापडतो. या लॅपटॉपमध्ये नक्कीच काहीतरी असू शकतं, काहीतरी सरकारविरुद्ध पुरावा भेटू शकतो असं त्याला वाटतं आणि गौतम हा लॅपटॉप उघडतो. त्याच वेळेस नंदा ही रूमचा दरवाजा उघडून रूममध्ये येते. गौतम तिला पाहून खूप घाबरतो आणि कपाटाच्या मागे जाऊन लपतो. नंदाला शंका येते की येथे कुणीतरी होतं, मला कसला तरी भास झालाय. पण नंदा इकडे तिकडे काही पाहत नाही आणि ती आरशाजवळ येते. तेथे सरकारचा मोबाईल ठेवलेला असतो. ती मोबाईल घेते, पण या आरशामध्ये गौतम स्पष्ट दिसत असतो. पण नंदाचं लक्ष आरशाकडे काही जात नाही. नंदा मागे वळते,
पण काहीतरी आहे असं तिला शंका येते, पण काही नसेल, माझा भास आहे असा विचार करून नंदा मोबाईल घेऊन रूम बाहेर निघून जाते. आणि मग गौतम बाहेर येतो, या लॅपटॉपकडे पाहतो. माझ्या हाती नक्कीच मोठा पुरावा लागलाय असं त्याला वाटतं. आणि मग थोड्या वेळानंतर गौतम आणि घरातील सगळेजण राघवच्या वर्षश्राद्धासाठी बसलेले असतात. गुरुजी आलेले असतात आणि तेवढ्या सखी राघवचा फोटो घेऊन येते. सरकार विचारते, अगं सखी किती उशीर झाला, एवढा उशीर का केलास? तर सखी सांगते, आई तू मला ते सेवेकऱ्यांना ते पुड्या द्यायला सांगितलं होतं आणि ती पिशवी, तर त्यांनी मला एका वेगळ्याच ठिकाणी बोलवलं होतं. सरकार विचारते म्हणजे? तर सखी सांगते, त्यांनी मला एका पबमध्ये बोलवलं होतं, पबसारखी जागा होती ती. सरकार म्हणते, अरे देवा. सखी, यानंतर आहे ना मी तुला एकटीला कोठेच पाठवणार नाहीये, तू तेथे का गेलीस? फ्रेंड्स, हाच आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट. सरकार सखीला विष देणार आहे. सरकार ही सखीला विष दिल्यानंतर स्वतःचं रूप दाखवणार आहे. पण सखीने ज्या पुड्या दिल्या आहेत आणि त्या पबसारख्या ठिकाणी नेऊन दिल्या, याचा अर्थ सरकार ही सखीला ड्रग्स केसमध्ये फसवणार आहे. सखीला तेथे CCTV फुटेजमध्ये दिसली असेल आणि मग सखीचा जीव जरी वाचला, कान्हाने तिला वाचवलं, तरीसुद्धा सखीला पोलीस पकडून नेतील ड्रग्स केसमध्ये, कारण सखीने पबमध्ये काहीतरी नेऊन दिलंय. याचा अर्थ सरकारचा खूपच डेंजरस प्लॅन दिसतोय. सरकार सखीला म्हणते, जाऊ दे, गुरुजी खोळंबलेत, तू त्यांना तो फोटो नेऊन दे. सखी गुरुजींना हा फोटो नेऊन देते आणि सरकार या फोटोकडे पाहून विचार करते, सखी आज तू तुझ्या बाबांचा फोटो आणून दिलाय आणि त्यांचं वर्षश्राद्ध करतेयस, पण उद्या या ठिकाणी तुझा फोटो असेल आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतीये. म्हणजे सरकारने ठरवलंय की सखी आज मरणार आणि मग उद्या तिची प्रार्थना सभा असणार. सखी चांगलीच खुश होते. सखी नाही, सरकार चांगलीच खुश होते. सखी मात्र आपल्या बाबांच्या दुःखात दुःखी असते. इकडे कान्हाच्या घरी वर्षश्राद्धाचे सगळे विधी उरकतात. गुरुजी सांगतात, आता तुम्ही नमस्कार करून घ्या. कान्हा पुढे येतो आणि आपल्या बाबांना नमस्कार करतो आणि कान्हा खूप इमोशनल होतो. त्यांना बाबांची आठवण येते. कान्हाला लहानपणीचे सगळे दिवस आठवतात, जेव्हा त्याचे बाबा त्याच्याबरोबर होते, त्याचे किती लाड करायचे. हे सगळं आठवून कान्हा रडू लागतो. मग अपर्णा पुढे येते. अपर्णाही नमस्कार करते. अपर्णाच्याही डोळ्यात पाणी असतं. राजलक्ष्मी पुढे येते आणि राजलक्ष्मीसाठी सुद्धा हा क्षण खूप दुःखद असतो. फ्रेंड्स, कान्हाच्या घरी खरंच सगळं खूप इमोशनल वातावरण आहे. आणि इकडे सखीच्या घरीसुद्धा राघव कामतच्या श्राद्धाला सुरुवात झालेली असते. सगळेजण राघवच्या फोटोसमोर बसून हात जोडतात, त्याची आठवण काढत असतात. फक्त सरकार अजून किती वेळ हा टाइमपास आहे असं तोंड करते. सखीला बाबांची खूप आठवण येते. बाबा लहानपणी माझे किती लाड करायचे, माझ्याबरोबर खेळायचे, मला आईस्क्रीम खाऊ घालायचे, हे सगळं सखीला आठवतं. सखी रडू लागते. गौतम तिला सावरतो आणि मग असा एक सीन जो पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. फ्रेंड्स, खरी तेजस्विनी जी एके ठिकाणी आहे, आता ती कोठे आपल्याला माहीत नाही आहे. एक बाई, तिचं लहानसं बाळ जे कायम झोळीत असतं, आणि खरी तेजस्विनी जी अतिशय जखमी आहे. तिच्या जखमांकडे पाहून खरंच खूप वाईट वाटतं. पण ही बाई एवढी गरीब आहे की ती कदाचित तेजस्विनीला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही, मलमपट्टी करू शकत नाही. आणि आज राघवचं वर्षश्राद्ध आहे म्हणून चक्क तेजस्विनीने त्याचं श्राद्ध घालायचं ठरवलेलं असतं. पण तेजस्विनीकडे राघवचा फोटो नाही आहे, त्यामुळे ती चक्क पाटीवर राघव असं नाव लिहिते. ही बाई तेजस्विनीकडे पाहते, पण तिला काही विचारत नाही, तिला काही बोलत नाही. आणि तेजस्विनी या पाटीवर राघव असं नाव लिहिते आणि तेथे एक खांब असतो, एक भिंत असते. त्या भिंतीला हा फोटो किंवा हे जे पाटीवर नाव लिहिलं आहे हे ठेवून देते. आणि इकडे सखीच्या घरीसुद्धा राघव कामतचं श्राद्ध सुरू असतं. गुरुजी राघवला नैवेद्य दाखवायला सांगतात. सखी नैवेद्य दाखवते. सरकार हे सगळं पाहत असते आणि मनात विचार करते, सखी ही खीर राघवसाठी नाही तर तुझ्यासाठी आहे, कारण ही खीर खाताच तू राघवजवळ जाशील आणि मग बाप लेकी मस्त बसा, गप्पा मारत बसा, असा विचार करून सरकार खुश होते. आणि इकडे खरी तेजस्विनी ही राघवच्या नावासमोर, त्याच्या पाठीवरच्या नावासमोर खीरचा नैवेद्य दाखवते आणि त्याला हात जोडते, रडू लागते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. यामध्ये कोणताही डायलॉग नाही आहे, फक्त एक अतिशय दुःखद असं सॅड सॉन्ग आहे, गाणं आहे. हा सीन पाहून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. तुम्हालाही तेजस्विनीसाठी खूप वाईट वाटेल, यात शंका नाही.
राघवचा फोटो नसताना, स्वतः एवढी जखमी असताना सुद्धा राघवच्या प्रेमासाठी तिने राघवचं श्राद्ध घातलंय, राघवला नैवेद्य दाखवलाय आणि हात नैवेद्य राघवने ग्रहण केला असेल एवढं मात्र खरं. थोड्या वेळानंतर सखी गुरुजींना त्यांची दक्षिणा देते, नमस्कार करते, गुरुजी आशीर्वाद देऊन निघून जातात. आणि मग सरकार ही सखीला म्हणते, सखी नको एवढा विचार करूस, आज तुझ्या हातून तुझ्या बाबांचं कार्य झालं आहे, त्यांच्या आत्म्याला नक्की शांती मिळाली असेल. आणि मग नंदा म्हणते, हो सखी, आता तुझ्या बाबांसाठी जी नैवेद्याची खीर बनवली आहे ना ती खाऊन घे, तुझ्या बाबांना बरं वाटेल. तर सखी उत्तर देते, नाही मावशी आजी, मी गोड सोडलंय, मी खीर नाही खाणार. सरकार आणि नंदाला मोठा धक्काच बसतो, कारण हा तर त्यांचा मुख्य प्लॅन आहे. सरकार सखीला म्हणते, सखी मला माहिती आहे तू गोड सोडलंय, पण तू कोणासाठी सोडलंय? तुझ्या बाबांसाठी ना. मग ही खीर आपण कोणासाठी बनवली आहे? तुझ्या बाबांसाठी. ही एक प्रथा असते, आपल्यालासुद्धा माहिती आहे की तुझे बाबा ही खीर नाही खाऊ शकत, पण जर तू ही खीर खाल्ली तर मला असं वाटेल की राघवनेच ही खीर खाल्ली. त्यामुळे प्लीज माझ्यासाठी, तुझ्या बाबांसाठी ही खीर खा. सखी इमोशनल होते. खरंच सरकारला तर अवॉर्डच भेटलं पाहिजे अशा फालतू ॲक्टिंगसाठी. आणि सखी यासाठी हो म्हणते. ही खीर सखी हातात घेते. नंदा आणि सरकार खूप खुश होतात आणि सखी या खीरचा पहिला घास खाणार. त्याच वेळेस एंट्री होते आपल्या हिरोची, कान्हाची. कान्हा म्हणतो, थांबा बेबी सरकार. सगळेजण कान्हाकडे पाहतात. कान्हा पुन्हा येथे आलाय, त्यामुळे सगळ्यांना खूप राग येतो. सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहते आणि कान्हा म्हणतो, थांबा बेबी सरकार, आत्ता ही खीर खाऊ नका, कारण मला या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. एकदा का या सरकारचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलं, मग आपण सगळेच गोड खाऊया ना, एकत्र गोडाची पार्टी करूया. सरकार खूप चिडते, पण तिच्यापेक्षा जास्त राग सखीला येतो. सखी रागारागाने कान्हाजवळ येते आणि कान्हाला ठणकावून सांगते, कान्हा, आज आमच्या घरी कार्य आहे, माझ्या बाबांचं श्राद्ध आहे, उगाच तमाशा करू नको, जा येथून. तर कान्हा म्हणतो, बेबी सरकार, त्यासाठीच मी येथे आलोय ना. आज तुमच्या बाबांचं श्राद्ध आहे आणि कमीत कमी तुमच्या बाबांना हे तर कळायला पाहिजे की या घरात जी त्यांचं श्राद्ध घालतीये ती त्यांची खरी बायको आहे का, तेजस्विनी आहे का, तुमची खरी आई आहे का, ते सिद्ध करण्यासाठी आलो आहे. आणि एकदा का ते सिद्ध झालं मग तुम्ही सगळे विधी करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सरकारला फुल कॉन्फिडन्स असतो, या कान्हाकडे काही पुरावा नाही आहे आणि तो माझ्याविरुद्ध काहीच सिद्ध करू शकत नाही. पण कान्हा मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. सखी चिडून म्हणते, अरे कान्हा, आता अजून तू काय सिद्ध करणार आहे? माझ्या आईने सिद्ध केलं आहे की तीच खरी तेजस्विनी आहे. तर कान्हा म्हणतो, हो का, सिद्ध केलं आहे का? कसं सिद्ध केलं? भूतकाळातल्या 4 गोष्टी सांगून की मग डोळे चेक करून? आज त्या सगळ्या खोट्यांवरचा पडदा मी वर करणार आहे आणि तुमच्यासमोर सत्य हे ढळढळीतील. सरकार विचार करते, अरे यार, काय टाईमपास करतो हा नुसता येऊन जाऊन. आणि कान्हा म्हणतो, थांबा आता, तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा पुन्हा डायलॉग मारणार, पण मी आज जास्त डायलॉगबाजी करणार नाही आहे. मी आज तुमच्यासमोर पुरावे आणि साक्ष ठेवणार आहे. सरकार चांगलीच घाबरते. नंदालासुद्धा भीती वाटते की आता हा कान्हा काय करणार आहे. आणि मग कान्हा जोरात ओरडतो, या आतमध्ये डॉक्टर कदम. हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकारचा विश्वासच बसत नाही की कान्हा या डॉक्टर कदमपर्यंत कसा पोहोचला. आणि तेवढ्यात डॉक्टर कदम हातात एक फाईल घेऊन तेथे पोहोचतात. सरकार खूप चिडते, या डॉक्टर कदमला डोळे दाखवते, पण डॉक्टर कदम काय घाबरत नाही. आणि मग कान्हा हा सगळ्यांना सांगतो, हे तेच डॉक्टर कदम आहेत ज्यांनी सरकारच्या डोळ्याचा रंग कायमचा बदलून निळ्याचा ब्राऊन केलाय. सरकारला जबर धक्काच बसतो. घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सखीसुद्धा कान्हाकडे आश्चर्याने पाहते. कान्हा हा सरकारला म्हणतो, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, हे धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध मीच जिंकणार. सरकार कान्हाकडे रागारागाने पाहते आणि मग कान्हा हा डॉक्टर कदमला सांगतो, डॉक्टर कदम, सांगा आता, याच त्या सरकार आहेत ना ज्यांच्या डोळ्यांचा रंग तुम्ही कायमचा बदलून निळ्याचा ब्राऊन केला आहे. सरकार आपली नाटकं सुरू करते आणि म्हणते, डॉक्टर कदम, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला भेटले का? कुठे भेटलोत आपण? मला आहे ना काही आठवतच नाही आहे. कसं आहे ना, मी मागील 12 वर्ष कालकोठडीत होते ना, म्हणून ना मला काही आठवतच नाही आजकाल. सखी, हे कोण आहे? सांग ना यांना, विचार, मी यांना कधी भेटले का? आणि सरकारची ॲक्टिंग पाहून कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, ॲज एक्सपेक्टेड, मला माहीतच होतं. मी डॉक्टर कदमला इथे आणल्यानंतर तुम्ही तुमची नाटकं सुरू करणार, ही 2 पैशांची ॲक्टिंग सुरू करणार. सरकार, थांबवा तुमची ॲक्टिंग.
आणि आता आहे ना मी सगळं कागदोपत्री सिद्ध करणार आहे, असं म्हणून कान्हा हा सखीला म्हणतो. बेबी सरकार, मला माहीत होतं ही सरकार कधीच स्वतःचं सत्य कबूल करणार नाही, त्यामुळे मी पुरावे आणले आहेत. हे डॉक्टर कदम आहेत, आय स्पेशलिस्ट, ज्यांनी सरकारचं सत्य मला सांगितलं आहे आणि आता ते तुम्हाला सुद्धा सांगतील. सरकार डॉक्टर कदमकडे रागारागाने पाहते आणि त्याला इशारा करते, माझी नजर आहे तुझ्यावर. पण सरकारचं हे सगळं वागणं सखी पाहत नाही, घरातलं कुणीच पाहत नाही. आणि मग कान्हा डॉक्टर कदमच्या हातातून हे रिपोर्ट्स सखीला देतो आणि म्हणतो, सखी मॅडम, हे रिपोर्ट्स चेक करा, मग तुम्हाला कळेल की सरकारने स्वतःच्या डोळ्यांचा रंग कसा चेंज करून घेतला. सरकार, नंदा खूप घाबरतात, पण सखी असं काहीतरी करते ज्यामुळे तुम्हाला सखीचा खूप राग येईल. सखी चक्क ही फाईल फेकून देते. कान्हाला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, या डॉक्टरला तू घेऊन आलाय ना, मग हा डॉक्टर पण खोटा आणि हे रिपोर्ट्स पण खोटे, कारण तूच खोटा आहे. कान्हाला खूप वाईट वाटतं. सखी चिडून म्हणते, कान्हा, माझ्या आईने आधीच सगळं सिद्ध केलंय. मी या देशातल्या नंबर 1 आय स्पेशलिस्टला घरी बोलवलं होतं माझ्या आईचे डोळे चेक करायला, आणि माझी आईचे डोळे ब्राऊन रंगाचे आहेत हे सिद्ध झालंय. हीच माझी आई आहे हे सिद्ध झालंय. त्यामुळे आता मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. कान्हा म्हणतो, वा सरकार वा, वेल प्लेड, मला माहीत होतं हेच घडणार आहे. कान्हा हा डॉक्टर कदमला म्हणतो, डॉक्टर कदम, तुम्ही जाऊ शकता आणि खूप थँक्यू सत्याची साथ दिल्याबद्दल. डॉक्टर कदम कान्हाला हात जोडतो. सरकार त्याला डोळे दाखवते आणि डॉक्टर कदम तेथून निघून जातो. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, मला माहीत होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहे, म्हणून मी अजून एक पुरावा आणला आहे. सखी चिडून म्हणते, कोणता पुरावा? तर कान्हा सांगतो, तुम्हाला आठवतच असेल, अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा माझं सत्य तुमच्यासमोर आलं, त्या दिवशी किरण आणि जान्हवीला किडनॅप केलं गेलं होतं आणि ते किडनॅप या सरकारने केलं होतं. सरकार चांगली चिडते आणि मग नाटक सुरू करते. कबीर, हे काय बोलतोयस तू? अगं मी का किडनॅप करेल त्यांना? किडनॅप म्हणजे काय हे सुद्धा मला माहीत नाही आहे. आणि सखी ती जान्हवी तर तुझी मैत्रीण आहे ना, आणि तो किरण तो तुझा मित्र आहे कान्हा, मग मी त्यांना का किडनॅप करेल? माझा काय संबंध? मी असं केलेलं नाही आहे. कान्हा म्हणतो, अहो तुम्हाला सांगितलं ना, तुमची ही 2 पैशांची ॲक्टिंग बंद करा. कंटाळा आलाय ती ॲक्टिंग पाहून आता, त्यामुळे तुम्ही काही बोलू नका. आता तुम्ही ज्याला किडनॅप करायला सांगितलं ना, तो सगळं बोलेल. असं म्हणून कान्हा आवाज देतो, समीर आतमध्ये. हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कान्हा समीरपर्यंत सुद्धा पोहोचला आणि त्याला इथे घेऊन आला. समीर पुढे येतो. सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते. समीरची त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच नसते. कान्हा हा सगळ्यांना सांगतो, हा आहे समीर. तेवढ्यात परशू चिडून म्हणतो, हे सगळं काय चाललंय आमच्या घरात? कान्हा, तू पुन्हा पुन्हा या माणसांना घेऊन येतोय, मला हे बिलकुल आवडत नाहीये. तर मीनाक्षी म्हणते, तू कितीही पुरावे आमच्या समोर ठेवले ना, तरी या आमच्या वहिनी आहेत, तेजस्विनी आहेत, हे आम्हाला पटलंय. आम्ही तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तर उर्मिला म्हणते, अरे ही काय धर्मशाळा आहे का? रोज कोणाला तरी घेऊन येतो. कोण आहेत ही माणसं? यांचा आमच्याशी काय संबंध? कान्हा चिडतो आणि म्हणतो, मी काही बोलण्याऐवजी ना मी यालाच बोलायला सांगतो, कारण त्याचंच ते काम आहे ना. आणि मग समीर सांगतो, हो हे खरं आहे, मी सरकारच्या सांगण्यावरूनच जान्हवी आणि किरणला किडनॅप केलं होतं कबीरचं सत्य जाणून घेण्यासाठी, आणि याच सरकार आहेत, यांनीच मला हे सगळं करायला सांगितलंय. सरकार खूप चिडते. सखीकडे पाहते की सखीचा विश्वास बसतोय की नाही. आणि मग कान्हा हा सखीला म्हणतो, तर बेबी सरकार, आता तुम्ही त्याला विचारा की हे खरं आहे की नाही आहे, कारण हे जे सगळं घडलं ना, त्या दरी प्रकरणानंतर घडलंय. सरकार तर दरीत पडून मेली, मग सरकार कोण आणि याला कुणी सगळं करायला सांगितलं? याचा अर्थ हीच सरकार आहे. तुम्हीच त्याला विचारा आणि विश्वास ठेवा. तर सखी चिडून म्हणते, नाही विचारणार मी. का विचारायचं? माझा या माणसावर विश्वास नाहीये. अरे मुळात माझा तुझ्यावरच विश्वास नाहीये. तू खोटा, तू आणलेला माणूस खोटा. तू त्याला पैसे देऊन, धमकी देऊन, गोड बोलून खोटं बोलायला सांगितलंय. मी तुझ्यावर विश्वास का ठेवायचा? कान्हाला खूप वाईट वाटतं की या बाईचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. गौतम सुद्धा दुःखी होतो आणि सरकार रडण्याचं नाटक करत असते. सखी चिडून म्हणते, कान्हा, मला आहे ना कंटाळा आलाय रे. परत परत तेच तेच तेच. दर दुसऱ्या दिवशी तू कोणाला तरी घेऊन येतो आणि माझी आई कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तू आहे ना एकदाचं मला सांग, तुला काय हवंय, मी तुला ते देते, पण उगाचच हे तमाशे करू नको. कान्हाला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स,
लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखीचा आता राग यायला लागलाय. ती कान्हावर काही करून विश्वास ठेवायला तयारच नाहीये. मग कशाला कान्हाला फोन करते, त्याच्या आठवणीत रडते. जर तुझा त्याच्यावर विश्वासच नाहीये तर मग प्रेमसुद्धा नको करू. त्यामुळे आजकाल सरकारपेक्षा या सखीचा जास्त राग येतोय. कान्हाचा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. त्याने एवढे पुरावे गोळा करून सुद्धा काहीच फायदा झालेला नाहीये. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड धमाकेदार असणारे असा धमाका जो तुम्ही कधीच पाहिला नाहीये. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हाला समजणार की सरकारने या खीरमध्ये विष टाकलंय. कान्हा सरकारवर खूप चिडणार, तिला जाब विचारणार, तू या खीरमध्ये विष का टाकलंय? तुला माझ्या सखीचा जीव घ्यायचा आहे का? सरकार चिडून म्हणेल, मला लय राग येतोय आता हे आरोप ऐकून. थांब, मीच आता ती खीर खाते आणि सिद्ध करते की मी खीरमध्ये विष टाकलेलं नाहीये. आणि सरकार ही खीर खाण्याची नाटक करणार. पण सखी आपल्या आईसाठी वेडी झाली आहे. त्यामुळे सखी म्हणेल, नाही आई, तू ही खीर नाही खायची, तू परीक्षा नाही द्यायची. मी खीर खाते आणि सिद्ध करते की या खीरमध्ये विष नाहीये. आणि सखी चक्क ही खीर घटाघटा पिऊन टाकणार. त्यामुळे सरकारला तर आनंद होईल, पण कान्हाला जबर धक्का बसेल. कान्हाच्या तळपायची आग मस्तकात जाणार आणि कान्हा चक्क या सरकारचा गळा दाबेल आणि म्हणेल, मनस्विनी, तू माझ्या सखीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तुझ्यामुळे सगळं झालंय. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला विष देण्याची? आणि हे पाहून सखी खूप चिडणार आणि चक्क कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारेल. सरकार रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाईल आणि मग सखी सरकारच्या रूममध्ये येईल आणि म्हणेल, आई, पाहिलंस का, मी त्या कान्हावर विश्वास नाही ठेवला. पण तेवढ्यात सखीला जे काही समोर दिसणार त्यामुळे तिला जबर धक्का बसेल. कारण तिच्यासमोर तेजस्विनी नाही तर सरकार असेल तिच्या जुन्या रूपात. सरकार म्हणेल, धप्पा. सखीला जबर धक्काच बसणार. सखी म्हणणार, सरकार? आणि सरकार उत्तर देईल, आरशात पहा. सखी आरशात पाहिल तर तिच्या नाकातून रक्त येत असेल आणि मग क्षणात सखी जमिनीवर कोसळणार, बेशुद्ध होणार आणि सरकार तिच्याकडे पाहून हसू लागेल. म्हणजे सखीचा खेळ संपलाय. सखी आता ढगात जाणार यात शंका नाही. कारण कान्हा कदाचित दुःखी होऊन तेथून निघून गेला असेल की सखीने माझ्या थोबाडीत मारली, तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मग जर कान्हा निघून गेला तर सखीला कोण वाचवणार? सखी वाचणार का? आणि सखी जरी वाचली तर सखीने पबमध्ये जे काही नेऊन दिलंय त्यामुळे सखीचं काय होईल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.